नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि याबद्दलचाच एक त्यांचा छोटासा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मी अपलोड केला आहे. तो आपण याच व्हिडिओमध्ये पहा आणि नक्की कमेंट्स मध्ये लिहा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे उत्तम वक्ते. कुठचाही धर्म शिकवत नाही की माणसामध्ये फरक करा, माणसामध्ये भिंती उभा करा. हा दलित आहे, तो महार आहे, तो मांग आहे, तो मातंग आहे, हे ब्राह्मण आहेत, ते अमुक आहेत. नाही, सगळी माणसं आहोत, एका आईचे लेकरं आहोत. तुम्ही ख्रिश्चन असला तरी तुम्ही सुद्धा एका आईचेच लेकरं आहात. मुसलमान असला तरी एका आईचेच लेकरं आहात. धर्म मागून आलेले आहेत, रंग मागून आलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक वक्तृत्वाचा एक अद्वितीय अध्याय. अर्थात महाराष्ट्रातील वक्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष माहिती असणारा आणि भाषण आणि सूत्रसंचालकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांची ओळख म्हणजे प्रसंगावधान, स्थळ काळाचं अचूक भान, श्रोत्यांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विलक्षण कला, हजरजबाबीपणा, मोजक्या शब्दातून मारलेली कोपरखळी आणि त्यातून निर्माण होणारे हास्य आणि त्या हास्याच्या पुढच्या क्षणी त्यांच्या आक्रमकतेनं कडाडणाऱ्या टाळ्या ही त्यांच्या वक्तृत्वाची खरी ओळख होती. बाळासाहेबांची वाक्य कधीच मोठी नव्हती. 3-4 शब्दात ते असा घाव घालायचे की तो थेट श्रोत्यांच्या मनावर बसायचा. शब्द कमी, परिणाम प्रचंड, हेच त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य होतं. याचं एक सुंदर उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला देतो की सांगली येथील सभेत आपल्याला पाहायला मिळतं. सांगली येथील तमाम हिंदू बांधव भगिनींना उद्देशून बोलताना बाळासाहेब म्हणाले, गणपतीला जाऊन आलो, म्हटलं बाबा यश दे, माझं म्हणणं ऐक आणि नंतर येणाऱ्याचं ऐकू नकोस. क्षणातच सभेत हास्याची खसखस पसरली. सांगलीचे आराध्य दैवत गणपतीच्या या वाक्यानं वापर करून केलेली सुरुवात म्हणजे स्थळ काळाचं भानाचं सर्वोत्तम उदाहरण होतं. आणि असाच अनुभव पुण्यातील सभेत देखील आला. शनिवार वाड्यावर झालेल्या सभेत दिल्ली दरवाजावर उभे राहून बोलताना बाळासाहेब म्हणाले, येथूनच मराठे दिल्लीचे तख्त फोडायला गेले, आता आम्हीही जाऊच. या एका वाक्यावर सभेत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. पुण्याचा इतिहास, मराठ्यांचा पराक्रम आणि आजचा राजकीय संदेश या सगळ्यांची सांगड एका वाक्यात घालण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांकडेच होती. या दोन्ही उदाहरणातून त्यांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट होतात. पहिल्या उदाहरणात विनोद तर दुसऱ्या उदाहरणात आपल्याला बाळासाहेबांच्या शब्दातील आक्रमकता. ही दोन्ही ठिकाणी शब्द मोजकेच पण परिणाम जबरदस्त. बोलताना बाळासाहेबांची देहबोली तितकीच प्रभावी होती. आक्रमक मुद्दा मांडताना तलवारीसारखे तिरक्या दिशेनं वर जाणारे त्यांचे हात, तर श्रोत्यांना अभिवादन करताना दोन्ही हात उंचावणं, हे सगळंच श्रोत्यांकडून टाळ्या मिळवणारे क्षण असायचे. बाळासाहेबांच्या आक्रमकतेमाग जरी त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा वाटा असला तरी त्यांच्या अपार लोकप्रियतेत त्यांच्या वक्तृत्वाचा वाटा तितकाच मोठा आहे, हे या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही. तर श्रोत्यांना बरोबर घेण्याची त्यांची कला किती मोठी होती याचा आणखीन एक किस्सा सांगता येईल. एका सभेत बाळासाहेब बोलत होते. लाखो श्रोते समोर बसले होते. मात्र फोटोग्राफर सतत फ्लॅश उडवत बाळासाहेबांचे फोटो काढत होते. क्षणाचा विलंब न लावता बाळासाहेब म्हणाले, अरे माझे फोटो बास करा, माझे फोटो बघून बायकोही कंटाळली, काढायचे असतील तर या समोर बसलेल्यांचे काढा, बघा कसे प्रचंड संख्येने जमले आहेत. क्षणात सभा हास्य आणि टाळ्यांनी दुमदुमून गेली. एका वाक्यात त्यांनी फोटोग्राफर्स यांना उत्तर दिलं आणि श्रोत्यांना सन्मान देखील दिला. श्रोत्यांना आपलंसं करून घेण्याची बाळासाहेबांची कला फार मोठी होती आणि ती बाळासाहेबांकडे पुरेपूर होती. म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर ते एक महाराष्ट्राचे महान वक्ते होते. प्रसंगावधान, स्थळ काळाचं भान, मोजके शब्द, हजरजबाबीपणा, विनोद, आक्रमकता, प्रभावी देहबोली आणि श्रोत्यांचा सन्मान, हे सारं गुण आपल्याला एकत्र पाहायला मिळाले.
तर ते फक्त बाळासाहेबांमध्येच. बाळासाहेबांकडून हे सारे गुण आपण नक्कीच घेऊ शकतो आणि प्रत्येक वक्त्यानं देखील ते घ्यायलाच हवे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.